आपल्या या ठिकाणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे सर्व विभागाने। त्याच्यामध्ये काही विविध योजना आहेत, त्याचे मी काही थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो। आज आपण या शिबिरामध्ये विविध दाखल्यांचं वाटप करणार आहोत। यामध्ये रहिवासी दाखले आहेत, उत्पन्नाचे दाखले आहेत, नॉन क्रिमिनल आहेत, जातीचे दाखले आहेत, कुणबी प्रमाणपत्र आहेत। कुणबी प्रमाणपत्रामध्ये सर मी आपल्याला सांगू इच्छितो की पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दाखले वाटप जे आहेत आपल्या सेलू उपविभागामध्ये देण्यात आलेले आहे सर। आणि आमच्या इथे सर याच्यामध्ये की पेंडन्सी जी आहे त्याच्यामध्ये देखील सर्व दाखले जे आहेत वेळेत आपण काढतो। अशी कुठलीही तक्रार या ठिकाणी आपल्याकडे आज रोजी प्राप्त नाही आहे। त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की ॲग्रिस्टॅक योजना, ॲग्रिस्टॅक योजना कशी आहे की जसं आपल्याकडे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असतो, जेणेकरून ज्या काही योजना आहेत आपण सर्वांनी पाहिलेले आहे बघा की आतापर्यंत एखादी योजना असेल द्या 7/12, द्या 8, द्या आधार कार्ड, द्या मतदान कार्ड, लाईट बिल द्या, रहिवासी प्रमाणपत्र द्या, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, बँक प्रमाणपत्र द्या म्हणजे बँकेचा अकाउंट नंबर द्या, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता हे सर्व अंतर्भूत असण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आलेला आहे। याचा उद्देश काय आहे की फक्त एका फार्मर आय डीवरती ज्या काही योजना आहेत, विविध योजना आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, सोलार पंप योजना आहे। तुम्हाला माहिती बघा पूर्वीच्या काळी काय असायचं की प्रत्येक पैसे फाईल तयार करायला होती आपल्याला, पण आता ती गरज पडणार नाहीये। फार्मर आय डीच्या अनुषंगाने तुम्ही फक्त तुमचा एक फार्मर आय डी द्यायचा, त्याच्यात सगळी माहिती आपल्याकडे अंतर्भूत केलेली आहे। तर या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांचं आपण आपला शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही तो आपण काढून घ्यावा। त्यानंतर PM किसान योजना तुम्हाला सर्वांना माहिती की केंद्र शासन आणि राज्य शासन यामार्फत दर महिन्याला 500 रुपये केंद्र शासन आणि दर महिन्याला 500 रुपये राज्य शासन मार्फत दिले जातात। तर या ठिकाणी आज आपण टेबल लावलेला आहे, ज्या लोकांना काही या ठिकाणी अर्ज स्वीकृती करणार आहोत आणि दुरुस्त्या देखील आपण तात्काळ या ठिकाणी करणार आहोत। त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे रेशन कार्ड जो आहे विषय, आज आपण या ठिकाणी रेशन कार्डचं वाटप देखील या ठिकाणी करणार आहोत। काही दुय्यम रेशन पत्रिका असतील किंवा काही ठिकाणी पिवळ्या रेशन पत्रिका म्हणजे जेणेकरून अंत्योदय अशा ठिकाणी आज आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता सामाजिक अर्थसहाय्य विभाग जो आहे ही लोकांच्या खात्यात पैसे टाकत होते, परंतु आता डायरेक्ट आपल्याला आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये आपले पैसे जमा होत आहेत। काही लोकांचं माझं या ठिकाणी आव्हान आहे की ज्या लोकांनी आधार लिंक केलेलं नाही तर या ठिकाणी आपण आधार लिंक करावं। दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्यासाठी मला असं सांगावं वाटतं याच्यामध्ये की पूर्वी 1,500 रुपये लाभ होता, परंतु आता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केलेली आहे की 2,500 रुपये प्रतिमासिक ही मदत मिळत आहे। या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो की माननीय महसूल मंत्री महोदय जे आहेत आपले बावनकुळे साहेब यांच्या विशेष पुढाकारातून विविध योजनांचा आता सध्या लाभ सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं जर असेल तर मुख्यमंत्री बळीराजा पाण्यादोस्त योजना जी आहे आपण TV वरती देखील पाहत आहोत, त्याच्यामध्ये की विविध शासन निर्णय या ठिकाणी निघालेले आहेत। आपल्या तालुक्यामध्ये सर जवळपास 136 प्रस्ताव आलेले आहेत या ठिकाणी। आणि सर आम्ही नकाशावर असणारे आणि नकाशावर नसणारे रस्ते या दोन्हीचे डिटेल्स जे आहेत आपण या ठिकाणी काढलेत। माननीय जाधव मॅडम जे आहेत या आपल्या बाबतीमध्ये प्रमुख आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण जे आहे ते जाधव मॅडम यांच्याकडे आहे। या अंतर्गत देखील आता आपल्याकडे सर रस्त्यांची कामं या ठिकाणी सुरू होणार आहेत। त्यानंतर जिवंत 7/12 मोहीम आहे। या मोहिमेचा उद्देश काय आहे की बरेचसे खातेदार जे मयत खातेदार आहेत आज रोजी, तर या लोकांच्या वारसाच्या नोंदी आपण या मोहिमेअंतर्गत घेतलं होतं सर। जवळपास सर याच्यामध्ये आपण 450 लोकांच्या नोंदी या ठिकाणी सर घेतलेल्या आहेत, वारसांच्या नोंदी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्यानंतर प्रलंबित फेरफार जे आहेत आमचे मंडळ अधिकारी जे आहेत ते वेळच्या वेळेला हे सर्व फेरफार निकाली काढतात, परंतु 1-2 जर राहिले असतील तर आज आपण त्याचं देखील या ठिकाणी निराकरण करणार आहोत सर या ठिकाणी। त्यानंतर तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की आता जो 7/12 जो आहे तो डिजिटल 7/12 झालेला आहे। आता ह्याच्या पुढे 7/12 वरती तलाठ्यांची स्वाक्षरी ही जी कुठलीही गरज पडणार नाही, तर त्याला अधिकृत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे। ही देखील आपल्या सर्वांना बाब माहीत असणं आवश्यक आहे। महसूल विभागाने विविध GR काढलेले आहेत। आता त्यांनी महसूल विभागाचा एक नवीन GR आलेला आहे की तुकडेबंदी कायदा आहे, त्याच्यात सुधारणा झालेली आहे। तर ह्याच्या अंतर्गत जे तुकड्याच्या नोंदी आहेत त्या सर्व तुकड्याच्या नोंदी आता आपण रेग्युलराईज करणार आहोत। प्रत्येक गावामध्ये आपण तलाठ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। असे जे तुकडे आहेत ज्याच्यापर्यंत आतापर्यंत व्यवहार होत नव्हते खरेदी विक्रीचे, तर ह्या देखील आता नोंदी याच्या पुढे होणार आहेत। याचं देखील आपल्याकडे काम सुरू आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचा जर एक शासन निर्णय आला असेल तर येणे बाबतीतला माननीय महसूल मंत्री महोदय यांनी घोषणा केलेली आहे की आता येण्यासाठी
वेगळी परवानगी घेण्याची गरज पडणार नाहीये. विकास परवानगी जी आहे स्थानिक प्राधिकरण जे देईल याच्यामध्ये तीच परवानगी येणे म्हणून गृहीत धरली जावी असा एक शासन निर्णय देखील माननीय महसूल मंत्री महोदय यांनी काढलेला आहे. या अंतर्गत आता दुसऱ्या कुठल्याही विभागाची एनओसी घेण्याची गरज नाही. असे विविध स्वरूपाचे ऐतिहासिक शासन निर्णय माननीय महसूल मंत्री यांनी आपल्या इथे काढलेले आहेत आणि महसूल मंत्री महोदय यांचा एकच याच्यामध्ये आम्हाला सूचना आहेत की ज्या काही नागरिकांच्या सोयी म्हणजे ज्या काही आपल्या सेवा आहेत त्या त्यांचा लाभ त्यांना वेळेत मिळाला पाहिजे आणि कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. जे नियमातले काम आहेत ते झाले पाहिजेत प्रॉपरली. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय जे आहेत परभणी जिल्ह्याचे आपले चव्हाण सर आहेत त्यांचा देखील याच्यावरती वारंवार पाठपुरावा सुरू असतो की कशा पद्धतीने या ठिकाणी कुठल्या योजना राबवल्या जातात. अशा अनुषंगाने विविध योजना आहेत. आता संजय गांधी योजनेमध्ये मला सर्वांना सांगायचं आहे की आपण आपलं आधार व्हेरिफिकेशन जे आहे या ठिकाणी करून घ्यावं. नागरिकांना मला असं एक पुन्हा सांगायचं याच्यामध्ये की आज आपण या ठिकाणी स्पेशली आरोग्य कॅम्प लावलेला आहे. आपल्या सेलू तालुक्याचे वैद्यकीय अधीक्षक जे आहेत हरबळे सर, डॉक्टर हरबळे सर यांना इथं आपण येथे कॅम्प ठेवलेला आहे. महिलांसाठी देखील आपण आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे. याचा लाभ घ्यावा. विविध कर्मचारी जे आहेत त्यांनी देखील आपली आरोग्य तपासणी या ठिकाणी करावी. या ठिकाणी विशेष करून मी काळे सर यांचे आभार मानतो की त्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून इथे वेळ दिलेला आहे. सर स्पेशली या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत. काळे सरांना सर्वांना आपल्याला परिचय आहे. सरांनी यापूर्वी जवळपास 4 वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये सरांनी इथे काम केलेलं आहे आणि सरांचा जो स्वभाव जो आहे याच्यामध्ये की बाबा जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सगळे सेवा त्यांना मिळाल्या पाहिजेत. आता इथं सरांनी पूर्वी काम केलेलं आहे या ठिकाणी आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे शिबिर ठेवलेलं आहे. जाधव मॅडम जे आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यामध्ये की जिल्हा स्तरावरती मुख्यमंत्री बळीराजा पानंद रोजगार योजना जी आहे त्याचं पूर्ण नियंत्रण जे आहे मॅडमकडे आहे. त्यांनी देखील आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या प्रस्तावामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला एक सांगू इच्छितो या ठिकाणी की तहसील कार्यालय सेलू असेल किंवा SDO कार्यालय सेलू आपल्या उपविभागाचे SDO जे आहेत लाहोटी सर ते आज या ठिकाणी येणार होते परंतु सरांना जिंतूर येथे नियंत्रण अधिकारी म्हणून चार्ज असल्याकडे शिबिरासाठी त्या ठिकाणी देखील हे शिबिर चालू आहे. तर सर त्या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाहीत. परंतु मी एक तहसीलदार म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो की काही आपल्या जरी अडीअडचणी असतील दाखल्याविषयक म्हणा किंवा इतर जरी अडीअडचणी असतील तर कृपया आपण या ठिकाणी आज आपले अर्ज द्यावेत. आपण या ठिकाणी अर्जासाठी टेबल देखील लावलेला आहे जेणेकरून आपल्या तक्रारी ज्या आहेत किंवा अडीअडचणी असतील त्याचं योग्यरित्या निराकरण या ठिकाणी केलं जाईल.